ऑनलाईन यूट्यूबवरती स्पर्धा आपण पाहू शकाल. आदरणीय संतोषजी नाणेकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम, विशेष करून या स्पर्धेत आपण पाहिलं तर संदेश पिलाने सर, शाहरुख सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपल्यापर्यंत पोहोचवते. दोन्ही गुणलेखक आपण पाहतोय आमच्या समोर. आमचे सहकारी मित्र शोएब शेख सर आपण पाहिलं तर गुणलेखाच्या भूमिकेत आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून देखील इथे आपण पाहिले तर श्रेयश तो देखील मात्र गुणलेखकाच्या भूमिकेत एक चांगली कामगिरी करतोय. तर मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज इथे होतात सज्ज. पहिला चेंडू आपण पाहिलं तर ऋषिक आपसे यांचा आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं स्विंग होते. नॅचरल स्विंग प्राप्त करतात. टर्फ विकेट आहे आणि सातत्यानं आपण पाहिलं तर या खेळपट्टू त्या विकेटवरती फिरकीपट्टूंचा देखील आपण पाहिलं तर आतापर्यंत अधिराज्य राहिले. यावेळेचा चेंडू पंच अक्षय निर्मळ सरकळ होत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू येतो. एक अतिरिक्त अवांतर धाव. एका धावेच्या मदतीनं संघाचं खातं देखील इथे ओपन होते. टीमचं अकाउंट इथे ओपन होताना पाहायला मिळते. विजय दुर्ग लायन्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय शिवनेरी रॉयल्स या दोन संघात हा सामना देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतो दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. सलामीची आघाडीचे दोन्ही बॅटर. यावेळेचा चेंडू विकेट किपरच्या हातातून सटकतो निसटतोय तोपर्यंत बॅकअप देखील केला. तर विकेट किपर पुन्हा एकदा पाठीमागे चेंडूला अडवत आहेत आणि तिथे आपण पाहिलं तर एक अतिरिक्त अवांतर धाव येते. 22च्या रूपाने स्कोर कार्ड पुढे जातोय. एका धावेच्या मदतीनं धावफलक होतं आणि स्कोर कार्ड होती इथे बनवलं जात आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर. 2 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. स्ट्राईकवरती देखील आपण पाहिलं तर बॅटर इथे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः आपण पाहिलं तर सचिन ढवळे सरांना आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू चांगला फटका खेळलाय. टीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चेंडूला अडवतात फेकी करतायत तोपर्यंत एक सिंगल देखील आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 3 चेंडू आणि 3 धावा तर देखील आपण पाहिले तर धावफलक बनवलं गेल्यात. पहिलं षटक देखील आपण पाहतोय. ज्यांच्या स्वप्नातून आणि ज्यांच्या कष्टातून ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा ही प्रतियोगिता सत्तेमध्ये उतरली त्या दरने सचिनजी ढवळे सर आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू फटका खेळलाय. ऑन साईड डीप मिडविकेटला चेंडू चाललाय. 38 सर्कलमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. फेकी होते तोपर्यंत काही धावा येत आहेत. एक सिंगल देखील आपण पाहिले तर इथे एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक होतं आणि स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. शिवनेरी रॉयल संघाच्या कॅप्टननं जसं टॉस जिंकला प्रथमतः सांगितलं की आम्ही बॅटिंग करू या महत्वपूर्ण लढतीमध्ये. फुल टॉस चेंडू मिडल ऑफ द बॅट केलाय. चेंडू हवेत उडवलाय आणि तिथे आपण पाहिलं तर सेल टिपलाय. ऑन साईड मिड विकेटला एक सुंदर सेल टेकन. व्हेरी गुड कॅच. पहिल्या विकेटचं होतंय पतन. सचिन ढवळे सर इथे आपण पाहिलं तर होत आहे झेल बाद. पहिला धक्का शिवनेरी रॉयल संघाला. आदेश फरांडेने आपण पाहिलं तर एक ब्रिलियंट कॅच इथे मैदान ती टिपलाय. आदरणीय सचिन ढवळे सर आपण पाहिलं तर स्वतः इथे बाद होत आहेत. पहिली विकेट देखील आपण पाहिलं तर गमावली जाते. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहेत. एक विकेट गमावल्यानंतर धावफलक होतं आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं गेलात. 4 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. एक शांत आणि संयमी सुरुवात ते देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आपण सातत्यानं पाहत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते ना त्या गोष्टीचा शेवट देखील चांगला होताना पाहायला मिळतो. यावेळीचा चेंडू हळूवारपणे स्टेअर केलाय. ड्राईव्ह केलाय. तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला अडवतील, फील करतील. थोडेसे फंबल होत आहेत, काही चुका होत आहेत आणि तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकात ऋषिक आपसेने खर्च केला तर 6 धावा. एक विकेट तो इथे मिळवतोय. एक बॅटर तो इथे मैदान ती बाद करतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या 1 गडी बाद 6 धावा. अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतो या स्पर्धेचं. इथे आपण पाहिलं तर संपन्न होते. सगळे ऑर्गनायझर कमिटी आपण पाहिलं तर फार कष्ट मेहनत परिश्रम करताना सातत्याने या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 6व्या वर्षात ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 12वं पर्व या स्पर्धेचं आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. 11 सक्सेसफुल पर्वानंतर 12व्या पर्वात ही स्पर्धा आपण इथे संपन्न होताना पाहतोय. यावेळेचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर इथे टाकलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण होत आहेत.
फेकी अतिशय सुरेख आहे. बॅकअप देखील केला ते लेगबायच्या रूपानं 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती बनवले जात आहेत. एक गडी बाद 8 धावा. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती सुरू आहे. शैलेश स्वामी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक करतायत. यावेळीचा चेंडू होता हाफ ट्रॅकर आणि तो मात्र खेळलाय टिप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत चेंडू मात्र चाईल. 1 बाउन्स, चौकार, 4 रन. 4 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आकडे बदलतायत. षटक क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P2चं षटक आपण पाहतोय आणि त्यामध्ये इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ॲडव्होकेट अजय सरांना इथे आपण बॅटिंग करताना पाहतोय. एक गडी बाद 12 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. 6 षटकांची मॅच आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. प्रत्येक मॅच 6 ओव्हरची देखील आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवला जातोय. 38 सर्कलमध्ये चेंडूला फील्ड केलंय. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण पाहिलं तर ॲडव्होकेट अजय धाकतोडे सरांना आपण खेळताना पाहतो. एक चौकार आल्यानंतर स्ट्राईकला रोटेट करतायत. धावपलकाला पुढे घेऊन जात आहेत. स्कोर कार्डवरती आकडे बदलतायत. एक गडी बाद 13. षटक क्रमांक 2. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची एक महत्वपूर्ण मॅच. उसळणारा चेंडू होता. पुढ्यात गेले. बॅकफूट होती. जा चेंडू मात्र पॉईंटला खेळून काढला. तोपर्यंत एक सिंगल येते. एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहिले तर फार महत्त्वाच्या आहेत. एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागेल. अगदी गोलंदाजाच्या मेरिटनुसार फटके इथे मैदानात खेळावं लागतील. चांगल्या चेंडूंना सन्मान द्यावा लागेल. खराब चेंडूंचा खरपूस समाचार घ्यावा लागेल. एक मोठं टार्गेट 36 चेंडूंमध्ये 65 ते 70 धावा या विकेटवरती या खेळपट्टीवरती या मैदानावरती इथे बनवाव्या लागतील. यावेळीचा चेंडू होता. तिथे आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर आपण पाहिलं तर चेंडू ठेवला जातोय आणि तिथे एक डॉटबॉल देखील आपण पाहतोय. अजय धाकतोडे सरांना आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू टाकला जातोय. गोलंदाज शैलेश स्वामी 5 चेंडू टाकतायत. 6 धावा खर्च करतायत. वेलकम बॅक. एक्स्ट्रा बाउन्स. चेंडू मात्र खेळलाय थेट सीमा रेषा पार. हवाई हल्ला, हवाई सफर. चेंडू मात्र चाल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चरण षटकार. 2 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर इथे कंप्लीट होतोय. 2 षटकं संपतायत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती बनवलं जात आहेत. एक गडी बाद 20 धावा. शैलेश स्वामी यांच्या षटकात 14 धावा येत आहेत. पहिलं षटक आपण ऋषी कापसेकडनं पाहिलं होतं. षटक क्रमांक 2 शैलेश स्वामी यांच्याकडनं आपण पाहतोय. पहिल्या षटकात ऑन दी टोच गोलंदाजी आपण पाहिली. फलंदाजांना थांबवलं गेलं. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. एक महत्त्वपूर्ण ब्रेक थ्रू आपल्या संघाला गोलंदाज ऋषी कापसेने मिळून दिला होता. एक विकेट मिळून दिली होती. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून तर या स्पर्धेत आपली छाप सोडताना पाहायला मिळते. एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर म्हणून देखील आपण ऋषी कापसेला पाहिलं. परंतु शैलेश स्वामी यांचं षटक क्रमांक 2 थोडंसं महागडं ठरलं. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहतोय टप्पा पडतो आणि तिथे विकेट किपरकडे येतोय. कुठल्या स्पॉट होती आपण पाहिलं तर चेंडूचा टप्पा पडला. फारशी उसळी पाहायला मिळणं. अगदी कमरेच्या लेवलनं विकेट किपरच्या हातात एक टॉटबॉल येतोय. यावेळीचा चेंडू होता. तिथे आपण पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीप करायचा होता आणि तिथे आपण पाहिलं तर फटका खेळलाय. बॅटचं टॉपेज घेतलं. 38 सर्कलच्या अगदी जवळ चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडतोय आणि बॅकअपला टीप स्कोरलेगचा क्षेत्ररक्षक घेतोय. तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत. पहिला डॉट बॉल, त्यानंतर 2 धावा. धावपलक पुढे जात आणि स्कोर कार्ड होती आकडे देखील इथे आपण पाहिले तर बदलतायत. यावेळीचा चेंडू होता. फटका खेळलाय. सरळ बॅटनं चांगला फटका. स्ट्रेट टू द ग्राउंड. फ्लायटेड षटकार. सिक्सर. चेरन. एक गडी बाद 28वा धावपलक होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. मच निडेड बाउंड्री फॉर टीम बॅटिंग साइड. षटकार चौकार ते खेळावेच लागतील. आक्रमक बॅटिंग करावीच लागेल. टेकन व्हेरी गुड कॅच. तिथे आपण पाहिलं तर सेल टिपतायत आदेश फरांडे. आणखीन एक सुंदर कॅच टिपला जातोय. विकेट गमावली जाते. अक्षय सोनूने इथे आपण पाहिले तर बाद होत आहेत. धक्का क्रमांक शिवनेरी रॉयल संघाला दुसऱ्या क्रमांकाचा. गेटच्या समोरच्या 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग केलेलं आहेत. त्या गाडी मालकांना विनंती केली जाते की आपण गेट समोर गाडी पार्किंग करू नका. प्रचंड मोठी पार्किंग व्यवस्था
या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. त्यामुळे पार्किंगमध्ये आपण गाडी पार्किंग करा, ही गाडी मालकांना विनंती आहे. गेटच्या समोर एक गाडी आलेली आहे, तिला आतमध्ये यायचे, त्यामुळे विनंती असेल की ज्यांनी टू व्हीलर फोर व्हीलर गेटच्या समोर पार्किंग केलेलं आहेत त्या सगळ्या गाडी मालकांना विनंती आहे आयोजकांच्या वतीनं की आपण थोडं सहकार्य करा आयोजक कमिटीला. पार्किंगमध्ये आपण गाडी पार्किंग करा. सूचना संपल्या आणि पुन्हा मॅचकडे आपण जातोय. इथे चांगला चेंडू असेल का, परंतु पंच तिथे कळवतात अक्षय निर्मळ सर आउटसाइड द ऑफ स्टंप एक खराब चेंडू देखील आपण पाहतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहिले तर इथे बॅटरचं नाव. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय सरळ बॅटनं समोर. टीप लॉंगॉनला झेल आपण पाहिलं तर तिथे सुटलाय. चुका होत आहेत आणि तोपर्यंत काही धावा देखील येत आहेत. वीरेंद्र आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी इथे मैदान येत आहेत. षटक क्रमांक देखील तिसऱ्या क्रमांकाचं आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा एक महत्वपूर्ण सामना देखील आपण पाहतोय. इम्पॉर्टंट मॅच दोन्ही टीमसाठी. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडतोय, उसळतोय, शरीर भेदक मारा, अंगभेदक चेंडू देखील टाकला जातोय. फेकी होते, नक्की स्टंपाला उडवायचं होतं की अंपायर्सला, परंतु तिथे फेकी केली जाते. चांगल्या प्रकारचा थ्रो देखील तिथे नसावा, कारण का आता फार वरतून होता, कदाचित निशाणा साधला गेला होता मुख्य अंपायर अक्षय निर्मळ सरांचा आणि तिथे बॅकअप केला जातोय. तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. क्रिकेट आणि क्रिकेट देखील आपण पाहतोय. षटक संपले गेले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 31. या षटकात देखील 11 धावा येत आहेत. 3 षटकं संपतायत. 2 विकेट गमावल्या. 31 रन. शिवनेरी रॉयल्स विरुद्ध आपण पाहिलं तर विजयदुर्ग लायन्स या टीमला देखील आपण पाहतोय. प्रेक्षक गॅलरी देखील आपण पाहू शकाल. उद्योगरत्न आदरणीय रतनजी टाटा सर यांच्या नावानं देखील आपण एक प्रेक्षक गॅलरी पाहतोय. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्या नावानं आपण पाहिलं तर एक प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या नावानं आपण पाहिलं तर प्रेक्षक गॅलरी देखील आपण पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहिलं तर या स्पर्धेचं आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता तो देखील आपण पाहिले तर इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड करतात आणि तोपर्यंत काही धावा ते देखील आपण पाहिले तर येत आहेत. एक धाव देखील आपण पाहिले तर इथे फार महत्वाचे आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू होते. गोलंदाज ऋषी कापसे 7 चेंडू टाकले, 6 धावा खर्च करत एक विकेट मिळवली. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडतोय, उसळतोय चेंडू, थोडासा स्विंग प्राप्त होतोय. विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. आकर्षक किट आपण पाहतोय प्रत्येक टीम इथे परिधान करून खेळताना पाहायला मिळते. ओव्हरपिच चेंडू होता, पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा तिथे आपण पाहिलं तर दिशा बदलतोय आणि थोडीशी लाईन लेन टप्पा भरकटतोय आणि तिथे पंच देखील आपण पाहिलं तर कळवतात इट्स अ व्हाईट बॉल. तेहतीसावा धावफलक होता. 2 विकेट आपण पाहिले तर इथे गमावल्या गेल्यात. यावेळीचा चेंडूचा फटका देखील आपण पाहिले तर समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल देखील आपण पाहतोय. 2 विकेट गमावल्या. 34वा धावफलक होत आहेत. एक चांगली गोलंदाजी ऋषी कापसेकडनं आपण पाहतोय. अचूकता त्याच्याकडे आहे, योग्य टप्पा त्याच्याकडे आहे. टप्प्यावरती फार मोठं नियंत्रण त्याने इथे ठेवले गेले. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर उसळतोय चेंडू, शरीर भेदक मारा देखील आपण पाहतोय. चेंडू देखील आपण पाहिलं तर अंगावरती आदळतोय आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर येते. लेग बायच्या रूपाने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोती बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 35 धावा. 4थं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळीचा चेंडूचा सरळ बॅटनं समोर हवेत उडवलाय आणि पाठवलाय थेट सीमारेषेच्या पलीकडे. गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ देखील इथे कंप्लीट होईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम आपण पाहते. टॉस जिंकल्यानंतर शिवनेरी रॉयल संघ आपण पाहिलं तर इथे बनवते 2 गडी बाद 41 धावा. सनलाईटचं क्रिकेट आपण पाहतोय, फ्लड लाईटचं क्रिकेट आपण पाहतोय. सकाळचं सत्र, दुपारचं सत्र, सायंकाळचं सत्र, रात्रीचं सत्र, या प्रत्येक सत्रात ही क्रिकेटची स्पर्धा अतिशय सुपरहिट टुपरहिट बनताना पाहायला मिळते.
यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय टिप विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय फार वेगानं, चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक 5 करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय निलेश फुंडे. पहिला चेंडू इथे करतोय आणि त्यावरती एक सिंगल येते. फुल टॉस चेंडू होता, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप खराब चेंडू आपण पाहतोय. वाईडलाईनच्या बराचसा बाहेर आहे आणि तिथे आपण पाहिले तर पंच कळवत आहेत अक्षय निर्मळ सर. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू देखील आपण पाहतोय. अतिरिक्त काही धावा देखील आपण पाहिले तर व्हाईट +1 अतिरिक्त 2 धावा. यावेळीचा चेंडू होता, रूम दिला आणि तिथे चेंडूला मात्र पाठवले थेट सीमारेषेच्या पलीकडे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. शपल होऊन फटका खेळलाय आणि चेंडू मात्र जाईल थेट सीमारेषा पार. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम, षटकार. टीमचं अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा. दोन गडी बाद 50 धावा धावपलक होत आहेत. 5वं षटक आपण पाहिले तर इथे प्रगतीपथावरती आहे आणि 5व्या षटकात एक कमालीची बॅटिंग देखील आपण पाहिले तर इथे मैदानात आपण पाहतोय. ॲडव्होकेट अजय धाकतोडे सरांनी आपण पाहिलं तर शांतता आणि संयमी बॅटिंग केलेलं आहे. यावेळीचा चेंडूचा टप्पा देखील आपण पाहिलं तर पडल्यानंतर चेंडू लेग स्टंप आणि मिडल टिकच्या अगदी आपण पाहिलं तर मधोमध चेंडू विकेट किपरच्या हातात येतोय आणि तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक देखील आपण पाहतोय. मॅच बॉल देखील आपण पाहिले तर इथं मैदानात येतोय. निलेश पुंडे आतापर्यंत वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक करतायत. 8 चेंडू टाकलेत, 20 धावा खर्च केल्यात. यावेळीचा चेंडूचा फटका देखील आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त आणि चेंडू मात्र चाल थेट टीप लॉंग ऑन सीमा पार. एक सदाबहार षटकार. बॅक टू बॅक देखील आपण पाहिले तर काही फटके देखील आपण पाहिले तर इथे मैदान ते खेळले जात आहेत. विशेष करून एक षटकार आला, त्यानंतर एक डॉटबॉल आपण पाहतोय, त्यानंतर आणखीन एक षटकार देखील आपण पाहिले तर इथे मैदानात येतोय. म्हणजे या षटकात फार मोठं आक्रमण केले, जबाबदारी आता घेतलेली नाही. संयमाचा बांध आता फुटलेला आहे बॅटिंग करताना. यावेळीचा चेंडू होता वन्स अगेन सलग दुसरा 2 इन रो, एका पाठोपाठ एक. जबरदस्त बॅटिंग ॲडव्होकेट अजय धाकतोडे सरांच्या बॅटमधून येतोय. प्रीमिंडस मॅग्निफिसंट षटकार. 2 गडी बाद 62 धावा धावपलक होत आहेत. 5वं षटक सुरू आहे. ज्या गोष्टींच्या चर्चा मी सुरुवातीला करत होतो की या विकेटवरती, या खेळपट्टीवरती 6 ओव्हरमध्ये कमीत कमी 65 ते 70 बनवावे लागतील. यावेळीचा चेंडू होता, तो देखील आपण पाहिले तर इथे खेळला. बॅटच्या अतील काढा घे, चेंडू येतोय ऑन साईड मिड विकेटला. फेकी करेल क्षेत्ररक्षक, तोपर्यंत पळून पूर्ण केला जात आहेत. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 5 षटकं कंप्लीट होत आहेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 64 धावा, 64 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 5 षटकं देखील आपण पाहिलं तर पूर्ण होत आहेत. निलेश पुंडे यांचं एक महागडे षटक आपण पाहतोय. आताच्या षटकात तब्बल 23 धावा आल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक देखील आपण पाहतोय. स्लॉगवर टेतोरमध्ये गोलंदाज ऋषिकेश खोले इथे गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा देखील आपण पाहतोय. सचिन ढवळेचा मॅथ्स अँड रिसिन अकॅडमी प्रेझेंट ही क्रिकेटची स्पर्धा देखील आपण संपन्न होताना पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगचं 12वं पर्व इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. उसळणारा चेंडू होता, फाईन लेगच्या टोक्यावरतून खेळलाय. 1-2 टप्पा घेत, एक टप्पा घेत चेंडू येतोय थेट सीमा पार. 4 रन, चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर स्लॉगवर टेतोरमध्ये गोलंदाज ऋषिकेश खोलेचं इथे आपण पाहिलं तर स्वागत केलं जाते. फार मोठी आक्रमकता आता वीरू पडवळ यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. 6 चेंडू 12. ॲडव्होकेट अजय धाकतोडे सर 17 चेंडू 35 धावा, 35 रन, 17 बॉल. वीरू पडवळ 12 रन, 6 बॉल. उसळणारा चेंडू होता, फेकून दिलाय. थेट चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, मैदानाच्या बाहेर जातोय. आजच्या दिवसातील सर्वात दूरवरचा, लांबवरचा षटकार. काही जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. सुरुवातीला ॲडव्होकेट अजय धाकतोडे सरांनी 5व्या षटकामध्ये आक्रमण केलं आणि शेवटच्या स्लॉगवर टेतोरमध्ये
शिवनेरी रॉयल्स टीमकडनं वीरू पडवळ अगदी गोलंदाजावरती तुटून पडलेत. यावेळीचा चेंडू होता, इथे फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, डीप लॉंगॉनला अडवतोय चेंडू आणि तोपर्यंत एक सिंगल येते. 3 चेंडूवरती 11 धावा येत आहेत आणि धावफलकावरती स्कोर कार्डवरती बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 75 धावा, 75 रन, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 3 चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील इथे मात्र बाकी आहेत. यावेळेचा चेंडूचा फटका देखील आपण पाहिले तर इथे केलेला आहे. चांगला स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहतोय, गॅप मोठा आहे, डीप स्क्वेअर लेगला चेंडू येतोय, पळून पूर्ण केला जात आहेत. 2 धावा, डायरेक्ट हिट देखील आपण पाहिलं तर त्या ठिकाणी होतोय आणि तोपर्यंत 2 धावा इथे आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या जात आहेत. समीर जोशी सरांना आपण पाहतोय, अक्षय निर्मळ सरांना आपण पाहतोय, शुभम गाडे सर देखील आपण पाहिलं तर पहिल्या 17 ते 3 अंपायर्स इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या सत्रात देखील आपण पाहिलं तर अक्षय निर्मळ सर, अजय आवळे सर, संजय भालेराव सर याही पंचांना आपण सातत्यानं पाहतोय. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय, मिड विकेटला टिपलं चेल, ऑन साइडला एक सुंदर चेल आपण पाहिलं तर टिपला ते, ब्रिलियंट कॅच, विकेट सोईल पतन, फलंदाज इथे होत आहेत झेलबाद. न्यू बॅटर देखील आपण पाहिले तर बॅटिंगसाठी येतात. विशेष करून आपण पाहिले तर स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थी आपण पाहिले तर सातत्यानं अभ्यासपूर्ण कामगिरी करतात, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक फार मोठं व्यासपीठ, एक फार मोठा प्लॅटफॉर्म, एक प्रचंड मोठी संधी इथे आपण पाहिले तर सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा फटका सजवलाय, चांगला स्ट्रोक आणि तिथे गॅप मोठा, परंतु चेंडू जाईल थेट सीमारेषा पार. पंच अक्षय निर्मळ सर कळवतायत लेट पण थेट योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील आणि तो निर्णय मात्र काय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. निर्णयाची आतुरता आहे, निर्णयाची वाट आपले सगळेजण पाहतोय, कारण का शेवटचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तर अंपायरकडे कदाचित तिथे आपण पाहिलं तर मागणी करतायत. ऑनफिल्ड अंपायर अक्षय निर्मळ सर, समीर जोशी सर, तिसऱ्या पंचांकडे रेफर करतायत. थर्ड अंपायर स्वतः शुभम गाडे सरांना देखील आपण पाहतोय. लीड करतायत त्या संपूर्ण स्पर्धेत अक्षय निर्मळ सर अंपायर पॅनलला. शेवटच्या चेंडूवरचा निर्णय आपण पाहिलं तर अजूनही इथे बाकी आहे. काय निर्णय येईल ते देखील आपण पाहणार आहोत. संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी अतिशय सुंदर आयोजन नियोजन करताना या स्पर्धेचे आपण पाहिलं तर पाहायला मिळते. तब्बल 6व्या वर्षात 12वं पर्व आपण पाहतोय. एकाच वर्षात 2-2 पर्व या स्पर्धेच्या आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतात. त्यामुळे प्रत्येक जण आतुर असतो, प्रत्येक जण उत्सुकतेने आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहत असतो. जितकी खेळाडूंना आतुरता उत्सुकता असते, तितकी ऑफिशियली टीमला देखील आपण पाहिलं तर इथे असते. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. देवगिरी ब्लास्टर विरुद्ध चंजीरा फायटर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी या. टॉस बॉक्समध्ये आपण तिथे टॉस संपन्न करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन, देवगिरी ब्लास्टर संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध चंजीरा फायटर्स या टीमचे कॅप्टन. ग्रुप बी मधील यानंतरची लढत देखील आपण पाहणार आहोत आणि त्या मॅचचा टॉस तो देखील आपण संपन्न करतोय. टॉस बॉक्समध्ये तिथे आपल्या समेत सोडले जातील ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आपण या स्पर्धेत आपण पाहतो. विशेष करून आपण ज्यांना या संपूर्ण स्पर्धेत संपूर्ण कॉमेंटेटर टीमला लीड करणारे आमचे लीडर आदरणीय नरेशजी ठोमे सर तिथे आपल्या समेत सोडले जातील. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये आणि तिथून ऐकूयात नरेशजी ठोमे सरांना. त्याचबरोबर जशी सेकंड इनिंगला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होईल, दुसरा डाव देखील आपण पाहिलं तर जसा सुरू होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून एक सुमधुर गोड आवाज आपल्या कानावरती पडेल. यानंतर आपण ऐकूयात आदरणीय गोपी जाधव सरांना. हॅलो. सन्माननीय सुमित भांबरे सरांना विनंती, आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. सन्माननीय सुमित भांबरे सर, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे.
जंजिरा फायटर्स आणि देवगिरी. प्रहार प्रीमियर लीग आज अखेरचा सामना साखळी स्पर्धेतला होतोय. देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध जंजिरा फायटर. दोन्ही संघनायक आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर आदरणीय सुमित भांबरे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे. कॉल असेल देवगिरी ब्लास्टर्सचे संघनायक. कॉल टॉस द कॉइन. SDF इज कॉल. SDM इट इज. टॉस जिंकलेला आहे. इकडे जंजिरा फायटर संघाने काय निर्णय असेल? सर आमचा निर्णय म्हणजे काय आहे, आम्ही जर पहिली बॉलिंग केली तर ह्यांना स्कोप आहे क्वालिफाय व्हायचा. आम्ही जर बॅटिंग केली तर आउट ऑफ डायरेक्ट बाहेर आहेत. तर त्यांच्यासाठी आम्ही पहिली बॉलिंग करू. वा. मॅच मध्ये पुढे काय होणार आहे याची उत्सुकता आम्हाला होती आणि या मॅच मध्ये आपण टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत कशी राहिली स्पर्धा? अनेक पर्वांमध्ये आपण खेळत आलेलो आहोत. काही पर्व जिंकलेली आहेत आणि हे पर्व निश्चित काहीसं वेगळं आहे. तुम्हाला कसं वाटलं? आतापर्यंत झाले सर्व पर्व एकदम भारीच होते, पण हे स्पेशल असं आहे कारण यावेळेस नाईट आहे. मे बी आमच्या मुलांना नाईट खेळण्याचा चान्स दिला सरांनी एवढ्या मोठ्या ग्राउंडवर. ॲक्च्युली सगळ्यांपेक्षा टोलपेक्षा बेस्ट झाली एकदमची. प्रथम फलंदाजी करायची आहे आणि टीम उपांत्य फेरीमध्ये पोहोचायचे. काही होप्स असतील संघांमध्ये. कसं वातावरण आहे ड्रेसिंग रूमचं तुमचं? नक्कीच आत्ताच अजय बोलला की जर आम्ही पहिले बॅटिंग केली तर आम्हाला होप्स आहे. अदरवाईज त्यांनी जर बॉलिंग केली असती, पहिले बॅटिंग केली असती, आम्ही तसेही बाहेर होतो. तर आता बघूयात. बॅटिंग आहे तर बॅटिंगमध्ये आमचा तोच प्रयत्न असेल की जेवढं जास्तीत जास्त स्कोर करता येईल तेवढा आमचा प्रयत्न असेल. तुमच्यासाठी ही स्पर्धा कशी होती? स्पर्धा म्हणजे आमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि जी सरांना आम्हाला ते मिळवून दिलं त्यांच्यासाठी सरांचे खूप आभार आहे. मानाव तेवढे कमी आभार आमच्यासाठी. थँक्यू. दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून बातमी आलेली आहे. जंजिरा फायटर्सनं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि देवगिरी ब्लास्टर्सला त्यांनी फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे. तर बघा, टॉस बॉक्स मध्ये इथेच थांबूया आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज ऐकूया गोपी जाधव सरांचा. धन्यवाद. थँक्यू. 82 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये सेट केलंय. पहिल्या 2 बॉलवर चांगली बॉलिंग. अमोल गावडे टीमचा कॅप्टन पहिल्या 2 षटकांसाठी बॉलिंग ट्रॅकवर दाखल झाला. 81 बनवल्यात. 82 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालंय. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेट. ऑन साईडला लाउट केलाय. चांगलं टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटला क्लिअर केलाय. उत्तुंग षटकार. प्रहार प्रीमियर लीग षटकार आलाय. पुढे टाकला बॉल. टायमिंग चांगलं जुळवलं. बॅट सरफेस ऑन साईडला मिड विकेटला ओपन केला आणि आता बॉलला पाठवलंय. विदाऊट तिकीट हवाई यात्रा केली आहे. पुढच्या सामन्यामध्ये देखील रोमहर्षक स्थिती असेल. एका बाजूला अजय पुराणिक, दुसऱ्या बाजूला योगेश बहुरे. हे 2 कॅप्टन पुढच्या सामन्यामध्ये एकमेकांच्या विरोधात येतील. पुढे ती बॅटिंग चांगली करायची आहे. 82 धावांचं लक्ष आहे. एसटीच्या मागून आता सूत्र हलवली जातील कारण धावा डिफेंड करायचेत. सुरुवात चांगली राहिली. धावसंख्या स्कोर कार्डवर 6. फटका फसलाय. मिस टाइम केलाय. झेल टिपला आणि अखेर पहिला धक्का बसेल इथे 6 या धावसंख्येवर. याचाच मी उल्लेख केला की एसटीच्या मागून सगळी सूत्र हलवली जातात. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे निर्माते आदरणीय सचिन ढवळे सरांना आपण पाहिलं. मागच्या बॉलवर षटकाराला गोलंदाजाला लगेचच एसटीच्या मागून त्यांनी आखो में इशारा केला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहायला मिळतंय. ही रणनीती नेहमीच आपण पाहतो.
गेम प्लॅन कशा पद्धतीने या मॅचचं गणित आपल्याला जुळवायचं आहे त्याने या बॉलवर दाखवून दिलं आणि लगेच एक मोठी विकेट आली. 6 धावा आहे धाव फलकावर. एक गडी बाद झालाय. 82चं लक्ष आहे. आता थोडासा संघर्ष इथून करावा लागेल परंतु दुसऱ्या विकेटसाठीची भागीदारी महत्वाची असणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आदरणीय महेश वाघ एरिया सेल्स मॅनेजर गोवर्धन यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्षी हार्दिक स्वागत. शुभमजी देवकाते सेल्स मॅनेजर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील प्रहार प्रीमियर लीग मध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. विकेट गेली डॉट बॉल. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक एंडला खेळतोय गोविंद जाधव. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा तयार. या षटकातला पुढचा चेंडू अमोलचा पुन्हा ऑन साइडला लॉफ केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे आणि आता लांबी देखील बॉलने गाठली आहे. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार. याच फटक्यांची अपेक्षा आणि गरज असणार आहे कारण 82 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये एक विकेट आली परंतु 2 षटकार देखील आले. सुरुवात चांगली आहे. 12 धावा आल्यात. आता चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 30 बॉलमध्ये रन बनवायचे 70 म्हणजेच काय तर आता तुम्हाला इथून पुढे रिक्वायर्ड रन रेट आणि आस्किंग रन रेट वर नजर ठेवायची आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक 12 धावा अमोलने खर्च केले. टीमचं कॅप्टन. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची आपुलकीची जिव्हाळ्याची लाख मोलाची स्पर्धा. एखाद्या चातक पक्षाप्रमाणे प्रत्येक पर्वामध्ये विद्यार्थी भरपूर उत्सुकतेने वाट पाहत असतात प्रहार प्रीमियर लीगची. या 12व्या पर्वामध्ये दाखल होत असताना नाविन्यपूर्णता आपण अनुभवतो या स्पर्धेमध्ये. क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम आज इथे रंगलाय. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं हे क्रीडांगण एखादा हिरवा गालीचा अंतरावा आणि त्यावर क्रिकेटचा हा सोहळा रंगावा असंच हे विहंगम दृश्य. टेनिस क्रिकेट .in ने त्यामध्ये रंग भरण्याचं काम करत असताना खूप चांगल्या दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट केलंय. करायचं तर सर्वोत्तम करायचं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. पहिलाच बॉल समोर खेळलाय. फिल्डर येतोय. दॅट शुड बी टेकन. येस इथे झेल टिपलाय. अमोल दसपुते बाद झालेले आहेत. पहा त्यांची रिॲक्शन. लांबी गाठलेली नाहीये. बॉलनी लॉंग ऑफ क्लिअर केला नाहीये. झेल टिपलाय. फलंदाज बाद. 12 धावा 2 गडी बाद. दुसरा धक्का देखील पॉवर प्ले मध्येच लागलाय. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला. समोर हवेत खेळला. लॉफ्ट केला होता. काही काळ हवेत राहिला. लांबी गाठलेली नाहीये बॉलनी. तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण नजर ठेवली लॉंग ऑफच्या फिल्डरने. अखेर अमोल दसपुते यांची विकेट आली आहे. 2 हादरे लवकर लागले. टीमचा कॅप्टन मैदानामध्ये आलाय. निलेश पुंडे लेफ्ट हँडर आहेच. एक चांगला ऑलराऊंडर. भरपूर अपेक्षा असतील. जबाबदारी खांद्यावर घ्यायची आहे. जबाबदारी तुम्हाला अनेक गोष्टी शिकवते. या सामन्यामध्ये टीमची जबाबदारी आता निलेश पुंडेच्या खात्यावर असेल. खांद्यावर असेल. खात्यामध्ये धावा डिपॉझिट करायच्या असतील. पहिलाच बॉल सन्मान दिलाय. हलक्या त्याने बॉलला फक्त बॅट समोर आणत असताना दिशा दिली. थोडस फंबल होईल मात्र एकदा मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकेरीच्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहेत 13. 2 गडी बाद 13. 82चं टार्गेट आहे. पहिल्या डावमध्ये बॅटिंग चांगली राहिली. अजय दागतोडे यांचा फॉर्म आज पाहायला मिळाला. त्यांनी चांगली खेळी साकारली. सचिन डबळे सर लवकर बाद झाले होते परंतु त्यानंतर डाव सावरला गेला. 81 बनल्या. 82 बनवायच्यात. 13ला सध्या 2 आहेत गोलंदाज तयार. फुलटॉस होता. फाईन खेळलाय. फाईन लेगला बॉल जाईल. जमिनीला गुदगुल्या करत डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा आलाय. चौकार. 4 धावा. प्रहार प्रीमियर लीग चौकार. मंचावर आपण पाहतोय अनेक मान्यवर आहेत. प्रकाश मडके यांना आपण तिथे पाहतोय. बरोबरच सचिन भोसले पाहायला मिळत आहेत. अनेक मित्र परिवार आज आवर्जून उपस्थित आहेत. नुकतंच त्यांचं आगमन झालं. आपण स्वागत केलं होतं. महेशजी वाघ शुभमजी देवकाते आवर्जून प्रत्येक दिवशी अनेक मान्यवर भेटी देतात. क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम
सचिन ढवळीज मॅथ्स अँड रिजनिंग वरचं देखील प्रेम आपण अनुभवलंय. मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाज तयार. ओढी विकेटने पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. पंच शहानिशा करतायत. पडताळणी केली जाईल. येस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय पाठवलाय मुख्य पंच समीर जोशी सर. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय निर्मल सरांना आपण मैदानामध्ये सध्या पाहत आहोत. तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये असतील शुभम गाडे सर. टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये कीप रोलिंग असं सांगितलं जाईल. पडताळणी केली जाईल. पिचिंग कुठे आहे, बॉलचं कुठे टप्पा टाकलाय, या सगळ्याच गोष्टींची शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय टीव्ही अंपायर तिसऱ्या पंचांकडून आपल्यापर्यंत पोहोचेल. 82चं टार्गेट. एक चांगलं लक्ष इथे प्रस्थापित केलंय. चांगलं टार्गेट सेट केलंय. सध्या चर्चा केली जाते गोलंदाजासोबत आणि ही चर्चा होणं गरजेचं असतं. प्रहार प्रीमियर लीगची भरपूर चर्चा भारतभरात रंगली आहे. या पर्वामध्ये लाखो रुपयांची पारितोषिक देणाऱ्याने देत जावे असं मी काल म्हणालो होतो. घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. सचिन ढवळे सर नेहमीच उदार मनाने देत असतात. मग विद्यार्थी असो किंवा खेळाडू असो, जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये असतील त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. हे संपाय सिग्नल नो बॉलचा इशारा आल्याने आता फ्री हिटची संधी निर्माण झाली आहे. फ्री हिटचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला हवेत खेळलाय. चांगलं टायमिंग. मॅसिव्ह हिट 6. कडक बेधडक फटका पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. क्लास दाखवलाय. मनगटातली ताकद दाखवली. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला. मागच्या बॉलवर चूक केली. चुकीचं प्रायश्चित्त भोगावं लागले, परंतु गोलंदाज देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तो कमबॅक करेल हेच मी सांगितलं. गोलंदाज कच्च्या गुरुचा चेला नाहीये आणि त्याने कमबॅक केलाय. कारण यष्टीच्या मागे गुरुवर्य आहेत. सचिन ढवळे सर सूत्र हलवतात. मागच्या वेळेला देखील आपण पाहिलं. आधीच्या बॉलवर षटकार. लगेचच आली विकेट. गोलंदाज बाद. पहा, कान मंत्र दिला होता, डोक्याला हात लावले. येस, माझ्याकडून चूक झाली होती. काय करायचं होतं हे पुन्हा सांगितलं गेलं आणि तिथे विकेट आली आहे. धक्का बसेल तिसरा. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 24. 3 गडी बाद. 82 बनवायचे. आदित्यने झेल टिपला. 88 नंबरची जर्सी त्याने घातली आहे. चांगला झेल. नजर ठेवली बॉलवर. फटका फसला होता आणि मी उल्लेख केला होता की गोलंदाज कमबॅक करेल कारण तो कच्च्या गुरुचा चेला नाहीये. एका बाजूला कायद्याचे तज्ज्ञ आहेत, दुसऱ्या बाजूला आकड्यांचे तज्ज्ञ आहेत. गणित, मॅथ्स अँड रिजनिंग, तर्कसंगत, तर्कशुद्धता कशी असावी. सुदर्शन, दमदार, केदार इन ऍक्शन असतील पुढच्या मॅच मध्ये. आणि हा तो चेहरा आहे. प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून असतो. पुन्हा फटका हवेत आहे. मिड ऑफला क्लिअर केलेलं नाहीये. झेल टिपलाय. अजून एक फलंदाज बाद होईल. तू चल, मी आलोच. ऋषी कापसे. भोपळाही फोडता आलेला नाहीये. ऋषी कापसेला आल्या पावली माघारी पाठवलंय. पाहत त्याची रिॲक्शन. खांदे खालावलीत. आणखीन एक हादरा. 82चं लक्ष होतं. पहिल्या डावमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार आली. त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. दुसऱ्या ओव्हरमध्ये हादरे दिलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्डवर आतापर्यंत गडीबाज झालेली आहे 4. 24 धावा. 24ला 4. म्हणजेच काय कमबॅक झालंय. हे कमबॅक करणं तुम्हाला जमलं पाहिजे. आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून गोलंदाजाची भूमिका निभावण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालेली आहे. तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत आहेत सचिन ढवळे सर. तर यष्टीच्या मागे अजय दागतोडी सरांना आपण पाहणार आहोत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा आता बदल केला जाईल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 24 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 षटकं संपली आहेत. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 24. 4 गडी गमावलेले आहेत. पण इथून देखील हा सामना फिरू शकतो. 82 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडूने 58 धावा. निलेश फुंडे जोपर्यंत मैदानात आहेत अशा पल्लवीत असतील कारण हा खेळाडू महत्वाचा आहे. पहिला चेंडू ओव्हर नंबर 3चा. फिंगर रोल केलीत. फुल लिनचा बॉल समजलेला नाहीये. पहा त्यानंतर सांगितलं कशा पद्धतीने बॉल
व्हेरिएशन चांगलं आहे. कटरचा वापर करतात, स्लोवर कटर खूप चांगल्या पद्धतीने टाकतात. रॉंग वन देखील काही वेळेला खूप चांगल्या पद्धतीने टाकला जातो. गुगली देखील चांगली टाकतात सचिन ढवळे सर. या वेळेला मात्र बीट केलंय निलेश फोंडीला जागेवरून घेण्याचा प्रयत्न. डबल माइंडेड झाला, अखेर बॉल केलाय डॉट बॉल. 23 चेंडू आणि 58 धावा हे समीकरण इथून पुढे पूर्ण करायचंय. राऊंड विकेटने पुढचा चेंडू. रनवे मध्ये थोडासा अडथळा. रेड बॉलचं सिग्नल. त्यानंतर पुन्हा एकदा तयार होतील पुढच्या चेंडूसाठी. यावेळेला उलट दिशेने खेळाय, मागच्या बॉलवर बीट झाला. थर्ड मॅनला बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. भी जब सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. अगदी तेच इथे केलंय फलंदाज निलेश फुंडेने. सरळ बॅटने धावा आलेल्या नव्हत्या. लगेचच पाहिलं थर्ड मॅनचं क्षेत्र डीप मध्ये खाली आहे आणि उलट दिशेने रिव्हर्स अटेम्प्ट केला. तिथे टायमिंग चांगलं जुळवलंय. चौकार वसूल केलाय. धावसंख्येला वेग मिळेल. 28 वर पोहोचलाय धावफलक. 22 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी आता बनवायचे असतील 54 धावा. 22 बॉलमध्ये 54 रन्स. आज खुल्या गटाचा देखील महासंग्राम इथे रंगेल. पुन्हा उलट दिशेने हा देखील फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. लगातारचा दुसरा प्रहार प्रीमियर लीग चौकार आलाय. षटकार आलाय, माफ करा षटकार आहे. मागच्या बॉलवर चौकार, यावेळेला फुल टॉस रिव्हर्स खेळा. मी याचाच उल्लेख केला की निलेश पुंडे जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये विजयदुर्ग लायन्सच्या आशा पल्लवीत असतील. हा खेळाडू एक चांगला ऑलराऊंडर आहे. संकटमोचक म्हणून जाणला जातो. टीमचा कॅप्टन सध्या जबाबदारी घेतोय. परंतु सचिन ढवळे सर आता व्हेरिएशन करतील. यावेळेला वरती विकेटने येत आहेत. निलेश साठी पुढचा चेंडू. पुढे सरसावलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. ओ हो थोडासा पुढे अनिलचे प्रयत्न पडतायत कमी. दुसऱ्या धावेची होईल, मिळेल का आम्ही? येस मिळाली आहे. दुसरी धाव. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी येस नो वेट असं चालू होतं आणि अखेर ती धाव स्वीकारली. प्रत्येक धाव महत्वाची आहे. यावेळेला फसवलं होतं परंतु थोडासा बॉल पुढे पडला. अनिलने प्रयत्न चांगले केलेत. थोडासा जाय बंद होता परंतु तरी देखील तो मैदानात खेळतोय. बुटाला थोडीशी दुखापत आहे या खेळाडूची, तरी देखील आपल्या टीमसाठी योगदान. पुढचा चेंडू मागे गेलाय, कट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला जाईल बॉल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावला बरोबरच आपण पाहिलं तर फ्लाय स्लिप मधून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धाव फलक आता पुढे आलाय. धावा आहे धाव फलकावर 38 धावा. 4 गडी बाद. 82 धावांचं लक्ष आहे या सामन्याला जिंकण्यासाठी विजयदुर्ग लायन्सच्या समोर. अजून एक फुल टॉस. पुल केलाय, बॉल जाईल काउ कॉर्नर रिजनला. मिळतो इथे चौकार. प्रहार प्रीमियर लीग चौकार. षटकाची समाप्ती चौकाराने झाली. इथे थोड्या धावा खर्च झाल्यात. निलेश पुंडेने या षटकाला थोडंसं मोठं केलंय. रिक्वायर्ड रन रेट वर नजर ठेवत असताना काही संधी निर्माण केल्या. रिव्हर्स चांगले अटेम्प्ट केले, कनेक्शन चांगले केले, गोलंदाजी चांगली झाली परंतु फटकेबाजी देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने केली गेली. चांगल्या चेंडूंवर त्यांनी फटके बनवले, त्यामुळे धावगती आता वाढली. धावा झालेल्या आहेत 42. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 बॉलमध्ये आता 40 ची गरज आहे. 18 मध्ये 42 झालेत. 18 मध्ये 40 बनवायचेत. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमचे दोनही गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवतायत. शोएब जिशेक कराडी चषकामध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये असतात. अनेक स्पर्धांमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये असतात. या स्पर्धेमध्ये ते गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्या बरोबरने टेनिस क्रिकेट.in साठी श्रेयस तेली. छोटा पॅकेट. मॅन फ्रॉम विरार. अठरा मध्ये 40 पाहिजेत. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. राजू खराटे गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय.
हवेत आहे डीप मध्ये फिल्डर स्क्वेअर लीगला झेल टिपलाय फलंदाज होईल इथे बाद धक्का बसतोय 5वा 42 या धावसंख्येवर विजयदुर्ग लायन्स अजून एक गडी गमावतेत 5वा झटका लागलाय चेंडू शिल्लक असतील आता 17 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत इथून पुढे 40 धावा ही विकेट महत्वाची आहे प्रत्येक विकेट संयम गरजेचा असतो तो संयम आता फलंदाजांना दाखवायचा आहे न्यू बॅटर इन गुड मॉर्निंग अक्षय पुढच्या सामन्यामध्ये तो देखील इन ऍक्शन असेल अनेक खेळाडू नेहमी चर्चेत राहणारे खेळाडू आहेत पुन्हा एकदा हवेत खेळाय क्षेत्ररक्षक आहे झेल हातातून निसटला प्रयत्न चांगले होते सिंगल सोबतच खातं उघडलं गेलं फलंदाज नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वतःचं खातं उघडतोय ऋषिकेश कोल्हे निलेश फुंडेवर सर्वाधिक दारोमदार आहे संकट मोचक या सामन्यामध्ये विजयदुर्ग लायन्ससाठी टीमचा कॅप्टन टीमचा नेता कॅप्टन ऑलवेज लिडिंग फ्रॉम फ्रंट दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी या षटकामध्ये धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर 43 आहेत 16 बॉल मध्ये 39 ऑन साइडला फोर्स केलाय टायमिंग प्रॉपर बॉलने केली हवाई सफर गाव कॉर्नर मधून बॉल पाठवलाय इट्स आउट ऑफ द पार्क मॅसिव्ह हिट प्रहार प्रीमियर लीग षटकार आपला फटका 440 चा झटका मारेन तर लांब मारेन नाव आहे निलेश फुंडे क्लास दाखवलाय तुटून पडलाय या बॉलवर अक्षरशः डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत बॉलने सीमारेषा ओलांडली क्लास आहे या खेळाडूचा आव्हान थोडस सोपं करण्याचा प्रयत्न तो करतोय या षटकाराने धावफलकावर धावा झालेल्या आहेत 49 धावा 49 82 धावांचं लक्ष 49 झाल्यात आता समीकरण आहे या मॅचचं 15 बॉल शिल्लक असताना पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न मागच्या बॉलवर षटकाराला दबाव पाहायला मिळतोय पंचांनी वाईट घोषित केलाय वाईटची घोषणा बॉल ऑफ तुमच्या बाहेर 50 झाल्यात आता जिंकण्यासाठी 32 ची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 15 बॉल मध्ये 32 सामन्यामध्ये हळूहळू शिरकाव केला जातोय विजयदुर्ग लायन्स कडून भिरकावण्याचा प्रयत्न फाईन खेळलाय डीप फाईन लीडला बॉल चाललाय मात्र या वीरला लॉंग स्टॉप मध्ये बॉलने वळण घेतलं सीमारेषेच्या पलीकडे प्रहार प्रीमियर लीग चौकार अतिशय फाईन खेळा त्यानंतर बॉलने वळण घेतलं लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनला कापत असताना बॉल पोहोचलाय चौकारासाठी प्रहार प्रीमियर लीग चौकार धावसंख्या 54 धावा 9 चेंडू मध्ये 29 वर पोहोचलाय निलेश फुंडे चांगली बॅटिंग उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न गरज आहे का हा प्रश्न इथे विचारला जाईल सरळ बॅटने धावा येत आहेत अशा वेळेला थोडीशी जोखीम घेणं तुमच्या पथ्यावर पडणार नाहीये अंगलट येऊ शकेल हा खेळाडू विजय आणि पराजयाच्या मध्ये कोण असेल तर तो निलेश फुंडे आहे त्याच्यावर सर्वांची नजर आहे चेंडू शिल्लक आहेत आता 13 बॉल मध्ये धावा बनवायच्यात अजून एक बाहेर आलाय जागा बनवली बॉलला बॉलची जागा दाखवली आहे डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग गगनचुंबी प्रहार प्रीमियर लीग षटकार थोड़ा बाहर आला जागा बनवली तेरी कमाल तू जाने मुझे तो सब कुछ कमाल दिखता है कमालीची बॅटिंग केली धमाल आली आहे मागच्या दोन्ही षटकांना मोठं करत असताना 18 धावा वसूल केल्या 2 ओव्हर मध्ये 36 वसूल केल्या धावसंख्येचा वेग वाढलाय धावा झालेल्या आहेत आता स्कोर कार्डवर 60 धावा 12 बॉल मध्ये 22 18 बॉल मध्ये 40 पाहिजे होते आता 12 बॉल मध्ये 22 आल्यात तो शिवनेरी रॉयल्सचे खेळाडू
आज सामना सोडणार नाहीत. काल त्यांनी 2 बॉलमध्ये 10 असताना शेवटच्या बॉलवर सामना जिंकला होता. त्यानंतरचा सामना थोडासा प्रवास खडतर. आज सामना महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. जिंकू किंवा मरू, प्रहार प्रीमियर लीगच्या ट्रॉफीसाठी युद्ध आमुचे सुरू. आज ते युद्ध इथे क्रिकेटचं रंगलंय. 12 मध्ये 22 असताना गोलंदाजीसाठी आलाय टीमचा कॅप्टन अमोल गावडे. पहिलाच बॉल ब्रॉक होल मध्ये परफेक्ट यॉर्कर पेश केलाय. पहिल्याच बॉलवर रन आलेली नाहीये. स्ट्राईक इनला खेळत असताना ऋषी कोहलीला निलेश फुंडीला स्ट्राईक इनला आणणं गरजेचं आहे. सेन्सिबल अंडरस्टँडिंग क्रिकेट या गोष्टी आता गरजेच्या असतील. रणनीती, गेम प्लॅन. इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल. रणनीती बनवणं गरजेचं आहे. गेम प्लॅन करावा लागेल. आता बॅट असून चालणार नाहीये. ती बॅट आज वापरायची आहे. अस्तित्वाची लढाई आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केलाय. कमी गतीचा बॉल स्लाइटली लेग कटर टाकलाय. ओळखता आलेला नाहीये. 2 बॉलवर बीट झालाय. ऋषी कोहली करे तो क्या करे असं जाता निलेश फुंडे म्हणत असेल. एक धाव काढून द्या, मला स्ट्राईक एंडला येऊ दे. अमोल गावडेने आतापर्यंत 8 बॉल टाकले, फक्त 2 षटकार त्याच्या विरोधात आले. इथे फटका हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली झेल सुटलाय. आता दुसरी धाव मिळणार नाहीये. अजय धाकतोडे यांच्या हातातून हा झेल निसटलाय. परंतु हा झेल ही कॅच आहे की मॅच सुटली आहे याचा देखील आता विचार करावा लागेल. रिॲक्शन दिली, डोक्यावरची कॅप खाली काढली, झटकली. परंतु आता मॅच मध्ये कमबॅक होईल का? निलेश फोंडे स्ट्राईक एंडला आलाय. समीकरण आहे या सामन्याचं. चेंडू शिल्लक आहेत 9. 21 धावा बनवायच्यात. पहिले 2 चेंडू ऋषी कोहलीने निर्धाव खेळले. त्यानंतरच्या बॉलवर झेल सुटला, जिथे एक धाव घेतली गेली. आता 9 मध्ये 21, 12 मध्ये 22 पाहिजे होत्या, 9 मध्ये 21 पाहिजेत. अमोल आहे समोर. दुसऱ्या बाजूने स्ट्राईक एंडला निलेश फोंडे तयार. अमोलचा हा बॉल समोर खेळाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रक्षक तिथे पोहोचेल, थ्रो करेल. तोपर्यंत 2 धावा इथे मिळाल्यात. 8 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावा. हे 2 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका विजयदुर्ग लायन्स संघासाठी गरजेचा आहे. तरी ती डॉट बॉल टाकायचा असेल शिवनेरी रॉयल्सचा कॅप्टन अमोल गावडीला. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आणलाय. लेफ्ट हँडर साठी रणनीती बनवायची आहे. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. 8 चेंडू 19 धावा. पुढे सरसावलाय. स्टेप आउट झालाय. सरळ मारलाय. एक किच मारा, सॉलिड मारा, खिच के मारा, षटकार. जर कॅच घेतली असती तर या धावा वाचल्या असत्या, असंच कुठेतरी आता वाटत असेल. क्रिकेटमध्ये खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. मागच्या चेंडूवर ज्यावेळेला झेल सुटला तिथून स्ट्राईक एंडला आला आणि लगेच 2 बॉलमध्ये 8 वसूल केल्यात. आता शेवटचा बॉल आहे या ओव्हरमध्ये. हलक्यात आणि ढकललाय. सेन्सिबल क्रिकेट, त्याला माहिती आहे मला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे. शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली आहे. 5 षटकांचा केस संपलाय. 82चा पाठलाग करत असताना विजयदुर्ग लायन्स 69 वर पोहोचलीत. 70 वर पोहोचलीत. 6 चेंडू आणि 12 धाबा. 6 चेंडू 12. आता कोण कुणाला घालेल वारा? धावांच्या पडतील का धारा? गोलंदाजाला करायचाय चांगलाच मारा. सहा चेंडू आणि 12. निलेश फुंडेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. चांगला खेळ आपल्या टीमसाठी. कॅप्टन नॉक आज जबाबदारी घेतली. एका बाजूने विकेट गेल्या. शेवटची 6 चेंडू भविष्य ठरवतील या सामन्याचं. अस्तित्वाची लढाई आहे. अस्तित्वाची लढाई असते त्यावेळेला क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला क्रिकेटमधलं साम दाम दंडभेद हे वापरावं लागतं. आणि आता तेच करायचंय. 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी धावा बनवायचे 12. 70 धावा आहेत शेवटच्या 6 चेंडूसाठी. क्षेत्ररक्षण बदलत असताना जबाबदारी घेतली खांद्यावर गोलंदाजीसाठी. गणेशाचा दावा केलाय. पहिला चेंडू राऊंड विकेट.
आखून टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेग मधून पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार ठोकलाय आणि बरोबरच पंचांनी नो बॉल घोषित केलाय. चाचपणी केली जाईल, शहानिशा केली जाईल. मुख्य पंचाने नो बॉल कॅन्सल केलाय का? येस येस येस, एकदा चेक करायचंय. ओके, हे खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन आहे संघातून. ओके, डेड बॉल. तर हा डेड बॉल आहे. येस, थँक्यू. खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन स्वतः मैदानात खेळत असताना आपला संघ जरी खेळत असेल तरी तेच नियम सगळ्यांसाठी लागू होतील. खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन इथे दाखवलं गेलं. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जाईल. व्हाईट बॉलचं सिग्नल. एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 6 मध्ये 12 पाहिजे होते, आता 6 मध्ये 11 पाहिजेत. निलेश पुंडेने आज कमालीची बॅटिंग केली. आपल्या संघाला अडचणीत असताना पुढे घेऊन जाण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. 6 मध्ये 11. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय बॉल. बॉलकडे पाहिलं, सोडून दिलाय. चांगलं कमबॅक. पहिला चेंडू अतिरिक्त टाकला, त्यानंतरचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. परंतु यावेळेला चांगलं यश मिळालंय गणेशला. गणेशाचा धावा केल्यानंतर त्याने कमबॅक करून दाखवलंय. 5 चेंडू आणि 11 धावा. सुपर ओव्हर मध्ये जाईल का हा सामना? भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, कडक बेधडक. प्रहार प्रीमियर लीग षटकार. मागचा बॉल डॉट बॉल आला. पहा, कौतुकाची थाप दिली आहे. हे गरजेचं असतं आणि हे होतं नेहमीच. आपसुकच असतं. जेव्हा जेव्हा खेळाडू चांगले खेळत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. अर्धशतक पूर्ण झालंय. निलेश पुंडे एकदा बॅट दाखवा. खूप चांगलं अर्धशतक त्याने टोकलंय. सरांनी त्याची पाठ टोपटली आहे आणि सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक, 2000 रुपयाचं पारितोषिक अर्धषटकासाठी सचिन ढवळे सरांनी घोषित केले. 2000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचा मानकरी या सामन्यामध्ये ठरलाय निलेश पुंडे. 4 चेंडू आणि 5 धावा. सामन्यामध्ये पुन्हा कलाटणी. रोमहर्षक सामना पुढे गेलाय. ऑन साइडला खेळलाय. एकदा मिल डीप विकेटला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग केली आहे. थोडस फंबल जरूर झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. इथे थोडीशी गंमत झाली आहे परंतु त्याची किंमत मोजावी लागली. 2 धावा मिळत आहेत. धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल 79. जिंकण्यासाठी आता धावा बनवायचे 3 बॉल मध्ये 3. वेलकम कोमल जरूर सर. ओहो, बॅटच्या टोला लागलाय. एकच इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निलेश करील. जागा सोडलेली नाहीये. दुसरी धाव घ्यायची होती. विकेट बहाल केली आहे. ऋषी कोल्हे थांबलाय. त्याला माहिती आहे आपल्या संघनायक स्ट्राईक एंड लाईन गरजेचं आहे. एक धाव मिळाली आहे. जिंकण्यासाठी आता 2 चेंडू 2 धावा. रन बॉल इक्वेशन. काय घडेल या सामन्यामध्ये? शिवनेरी रॉयल्सचं नशीब उघडेल की विजयदुर्ग लायन्स? 82 धावांचं लक्ष होतं या सामन्याला जिंकण्यासाठी. निलेश पुंडेने आज कमाल केली. आत्मविश्वास भरपूर पाहायला मिळाला. कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हौसला होगा तो घोसला बनेगा. आणि आज नेमकं तेच करून दाखवले निलेश पुंडेने. 82 धावांचं लक्ष होतं. एका बाजूने विकेट्स गेल्या, दुसऱ्या बाजूने त्यांनी डाव सांभाळला आणि हे गरजेचं राहत. टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, यासाठी मला संघनायक म्हणून बनवलं गेलं. या टीम मध्ये माझं स्थान काय हे दाखवत असताना अर्धशतक टोकलंय. 2000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सचिन ढवळे सरांकडून घोषित केलं गेलं. आज चांगला खेळ आहे. जबाबदारी खांद्यावर घेतली. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना संपलेला नाहीये. वातावरण टाईट. एकच बॉल. प्रॉब्लेम सॉल्व. इथे 2 बॉल टाकायचेत. 2 बॉल मध्ये 2 पाहिजेत. आणि आता पहा क्षेत्ररक्षण, वेगळी रणनीती.
2 चेंडू 2 धावा. निलेशसाठी उलट दिशेने खेळाय. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला होईल, परंतु पहा अजून एका फलंदाजाला विकेट बहाल करायला लावली आहे खरी, आणि ती विकेट मिळेल. शेवटचा बॉल काय सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल का? 1 चेंडू आणि 1 धाव. स्कोर लेवल 81 झाले आहेत. अजूनही एका धावेची गरज आहे. 1 चेंडू आणि 1 धावा. कोणत्या संघाचं स्वप्न साकार होईल? क्षेत्ररक्षण बदललं. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निलेश पुंडे स्ट्राईक एंडला आलाय. त्याला माहिती आहे की मॅचचं महत्व काय आहे. आज तिसऱ्या दिवसामध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? मायबाप क्रीडाप्रेमींची, क्रीडा रसिकांची सुपर ओव्हरची देखील अपेक्षा असेल ती आज पूर्ण केलं जाईल का? उलटफेर होईल का या मॅच मध्ये? सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ दे या मॅच साठी. शेवटचा बॉल जिंकण्यासाठी एका धावेची गरज. आखू टप्प्याचा बॉल टाकलाय, सीमा पार पाठवलाय. विजयी षटकार निलेश फुंडेच्या बॅट मधून. हा सामना फिनिश. 1 बॉल 1 पाहिजे होता. शेवटच्या बॉलवर षटकार ठोकलाय. बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय वागानं, असं त्याने सांगितलं आणि हा सामना फिनिश झालाय. वेल्डन टीम विजयदुर्ग लायन्स, वेल्डन निलेश फुंडे, हार्डलक शिवनेरी रॉयल्स. व तो शिवनेरी रॉयलने देखील रॉयल कारभार केला, शेवटपर्यंत लढत दिली. शेवटच्या बॉलवर सामना फिरला. इथे विजयी षटकार. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आता खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि आता जाऊया पोस्ट